ICICI लोंबार्ड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात होती. सन्माननीय सदस्य आमच्या ज्यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत विमा कंपनीने त्यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व संबंधित शासन निर्णय यातील तरतुदीनुसार तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आदेश केलेले होते. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पंचनामे केले ते पंचनामे संबंधित कंपन्यांनी ग्राह्य धरलेलेच नव्हते. ज्या अर्थी पंचनाम्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या अर्थी त्यांना विमा कंपनीकडनं भरपाई लागू होते आणि अशा प्रकारचे आदेश माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आमचे आमदार यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना मी आदेश दिले होते आणि त्यांनी 20 ऑक्टोबर 2024ला ही बैठक झाली होती. त्या बैठकीच्या पावसाची नोंद नसल्यामुळे त्यांना नाकारण्यात आलेल्या 7,911 सूचना या त्यांना ग्राह्य धरायला आपण भाग पाडलेला आहे आणि नुकसान भरपाईपोटी रक्कम जवळपास 17.62 कोटी येत्या 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जाईल अशा प्रकारची मी या सभागृहाला आश्वस्त करतो, अशी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई निश्चिती रुपये 120.13 कोटी रुपये पैकी 119.47 कोटी वाटप केलेले आहेत आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची निश्चित रुपये 299.24 त्यापैकी 258.78 कोटी या ठिकाणी वाटप केले आहे. मी सभागृहाला आश्वासित करतो की येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनीला आदेश केलेले 17.62 कोटी हे या ठिकाणी तात्काळ अदा करण्यात येईल.